आपण ते आंदोलन कशा पद्धतीने करणार आहोत या संदर्भात आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत। हे आंदोलन खरं तर आज प्रत्येकाच्या हितासाठी, आज आपण या ठिकाणी मोजके जरी असलो तरी हजारोच्या संख्येने आपण 9 तारखेला जो आपल्याला टायमिंग दिला जाईल त्या टायमिंगला आपण आजूबाजूचे जे काही आपले मित्रपरिवार असेल त्या सर्वांना घेऊन येण्याचं काम आपण त्या ठिकाणी करायचं आहे। त्याच्याबद्दलच्या सूचना आपण त्या वेळेला सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा फोनद्वारे आपल्याला येतीलच। त्या ठिकाणी खरं तर आंदोलन हे तीव्र प्रमाणात असलं पाहिजे असं वैयक्तिक मी एक व्यापारी एक शेतकरी म्हणून मला वाटतंय। आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रस्ता रोको करणार आहोत। त्याची रूपरेषा ठरवण्यासाठी त्या ठिकाणी ज्यांना मनोगत व्यक्त करायची त्यांना विनंती की आपण आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करा। आज या ठिकाणी आपण रेल्वेच्या या आंदोलनासंदर्भात पुढची दिशा ठरवण्यासाठी आपण तर खरं जमलेलो आहोत आणि मला तर मागील 1.5-2 वर्षापासून 1.5-2 महिन्यापासून मी भाऊच्या मागे लागले होते या विषयासंदर्भात। कारण काय आलं होतं, आपल्याकडचे बरेचसे विद्यार्थी हे पुण्याला जातात, शिकायला जातात, काही नोकरीनिमित्त जातात। मग काहींचे ते मला मेसेज यायचे की रेल्वेच्या संदर्भात तुम्ही काही भूमिका घेणार आहे का नाही। तसे ऐकायचे स्क्रीनशॉट बाबूला मी पाठवले मागच्या 1.5-2 महिन्यापासून। तर बाबू ज्यावेळेस आंदोलनातलं होते ते आल्यानंतर मला म्हणले आपण त्याची बैठक घेऊन आपण याचं आंदोलन करू। आता विषय असा आहे की मग कशी संगमनेरचे पाहुणे आले तिकडनं तांबे साहेबांच्या इकडनं, तर ते पण या आंदोलनात सहभागी आहेत। तर ते म्हणजे आमच्याकडे असं नाही सर्व पक्षी नाही का, आमच्याकडे समजा तांबे साहेब करतात तर तांबे साहेब त्यांचेच कार्यकर्ते। तर त्यांना आम्ही आता बाबा आम्ही तेच सांगितलं की आमच्याकडं आमच्या भागामध्ये असा प्रश्न होतो, ज्यावेळेस सामाजिक प्रश्न असतो त्यावेळेस आम्ही सगळे एकत्र। आता इथं पाहिलं तर सगळे सत्तेतलेच पक्ष आपण आहे। समजा अमित शेठ आहे, अमित शेठ राष्ट्रवादी सत्तेतला पक्ष, बाबू आहे, आम्ही आहे, माऊली शेठ आहे। त्यामुळं असं नाही का आपण एखाद्या सरकारच्या विरोधात आपण उतरणार नाही किंवा काय नाही। जिथं चुकीचं आहे आपण तिथं ठामपणे भूमिका घेणार आहे। बाबूला पण माहिती आहे बरेचसे विषय आपण सामाजिक जिथं असेल तिथं आपण ते काम केलेलंच आहे। कारण बिबट्याचे आंदोलन झालं, आमच्या पण गुन्हे दाखल झाले, मराठी आरक्षणात झाले। आता बाबू पण बिबट्याच्या याच्यात गुन्हा दाखल झाला असेल का त्यांना ते माहीत पण नसेल, तर आमचे राजन ते सगळे आहेत, हानीला ते आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले। मग त्या संदर्भात आपण पक्षीय भेद विसरून त्याचं काम करताना आपण कुठलं मानधन घेत नाही केसेस जरी झाले तर ती इथून पुढची ती ग्वाही अशी देतो की जर उद्या भविष्यात आंदोलन करताना काय झालं, आंदोलन ते अहिंसक कसं असलं पाहिजे कुठली हिंसा, कारण की झालं तर ते राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान होणार, ते आपलं नुकसान होणार आहे। त्यामुळे ते शांततेच्या मार्गानं फक्त सरकारला त्याचा मेसेज जावा या उद्देशाने ते आंदोलन असावं, ज्या तीव्रतेने करता येईल ते करावं। पण उद्या जर भविष्यात जर काही जर सुरक्षेचा काही प्रश्न निर्माण झाला आणि चुकून जर काही गुन्हे दाखल झाले तर त्यासाठी सर्व कायदेशीर मदत करण्याची कोणतेही मानधन घेता मी आणि माझी वकील टीम आमच्याकडे तयार आहे। आणि ज्या पद्धतीने आपल्याला जेवढ्या तीव्रतेने करायचं तेवढं करा। बाबूने मी ते पोस्टर पाठवलंय, मोठं संगमनेरचं ते तांबे साहेबांचं आलेलं आहे। मग त्या दृष्टीनं बाबू तुम्ही सगळे मिळून ते पहिले ठरवा, कारण की त्यांनी ते 4 चौक डिक्लेअर केले, एक चाकणचा, एक आळे फाट्याचा आणि 2 संगमनेर नगरचे। मग त्या दृष्टीने पण आपल्याला दिशा ठरवावी लागेल की आपल्याला आपल्या नारिंगावात करायचे की मग सगळ्यांनी मिळून आळे फाट्यात करायचे। मग त्या उद्देशाने पण आपण हे तयारी केली पाहिजे। कारण 1-1.5 वर्षापूर्वी त्यावेळेस एवढं वातावरण नव्हतं, आम्ही एवढ्यात मिटिंग घेतली होती, 1-2 जणांनी विरोध केला। त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी JMRTच्या इथं मिटिंग लावली का एवढ्यात बरेच ग्रामस्थ त्या ठिकाणी गेले होते। तर त्यांनी ते समजून सांगितलं की आमचा फार असा टेक्निकल प्रॉब्लेम नाही, याच्यातून मार्ग निघू शकतो। आणि आता मध्ये BJPचे युवाचे प्रदेशाध्यक्ष आले त्यावेळेस आम्ही त्यांना त्यावेळेस विचारलं, त्यावेळेस मात्र खोडचे ग्रामस्थ होते योगेश भाऊंते, त्यांनी एक त्यांच्या JMRTमध्ये त्यांचे जे लोकल म्हणजे आपले गावचे नागरिक आहेत त्यांना ते भरतीमध्ये संधी दिली पाहिजे। आणि एक दुसरं निवेदन होतं रेल्वेचं, आणि एक आपल्या पक्षाचे होते, BJPच्या वतीने दिलं होतं ते निवेदन। तर त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांना आम्ही विचारलं, ते म्हणजे आमचा याच्यात काही रोल नाही किंवा काही प्रॉब्लेम नाही। आता जे जर आपल्या हातातोंडाशी आलेला घास जर आपल्या निष्काळजीपणाने किंवा दुर्लक्ष केल्यामुळे जर जात असेल तर मग आपल्याला पुन्हा ही संधी परत कधी भेटणार नाही। त्यामुळे सर्वांना विनंती की याच्यात पक्ष भेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन आपण जे दिशा ठरवाल ते आपण त्यामध्ये सहभागी असतो। रेल्वे कुठून जावं काय जावं याच्याची आपल्याला नाही आहे। रेल्वे ही आपल्या भागात गेली पाहिजे, जुन्नर तालुक्यातून गेली पाहिजे, कुठून जावी चालेल। आणि गंमत अशी आहे की संपूर्ण तालुक्याला याच्यामध्ये इन्व्हॉल्व करणं महत्त्वाचं आहे। पण नुसतं नारायणगावची हायवे आहे, हायवेच्या बाजूची लोक फक्त याच्यात सहभागी झाली नाही पाहिजे। संपूर्ण तालुका जर याच्यात उतरला तर संपूर्ण रोड अख्खा ब्लॉक झाला पाहिजे। अशा पद्धती हे आंदोलन करणं, त्या पद्धतीनं नियोजन करणं हे महत्त्वाचं आहे। पुणे नाशिक रेल्वे संदर्भात आपण या ठिकाणी जमलो
सगळ्यांनीच मांडलं की ही किती गरजेची आहे, त्याची गरज काय आहे. तर आंदोलन तर करण्याचं ठरलं आहे, पण ती आंदोलनाच्या दिशा कशा बदलतात आपण पाहतोय. जेन अल्फा, जेन काय, जेन झी, हे नवीन नवीन जनरेशन येतंय. तर मला असं वाटतं की ज्यावेळी आमच्या डॉक्टरांच्या काही मागण्या असतात त्यावेळी ईमेल पाठवून त्याचं डॉक्युमेंटेशन करणे हे फार गरजेचं असतं. मला असं वाटतं, जसं माऊली शेट्टी सांगितलं की आपण कॉलेजच्या मुलांकडे जाणे गरजेचं आहे. मला असं वाटतं की आपण एक ड्राफ्ट करावा मागणीचा, आणि पीएम ऑफिस असेल, मिनिस्टर ऑफ रेल्वे असेल, त्यांचे सेक्रेटरी असतील, आपण असा निश्चय करावा की 9 तारखेपर्यंत 1 लाख ईमेल त्यांना गेले पाहिजे डॉक्युमेंटेशन झाला पाहिजे. मग ते सीएम ऑफिस असेल, आपल्याला राज्याचा पाठिंबा लागतोच. आपले कलेक्टर असतील, त्यांचं इनबॉक्स फुल झालं पाहिजे. त्याचा ड्राफ्ट करता येतो, त्याच्या आयटीचे आपण त्याचे आपल्याला काही गाईडलाईन्स घेता येतील. त्याची ईमेल सर्क्युलेट करणं गावागावात, आपल्या कॉलेजेसवर, कारण की आपला अँड्रॉइड मोबाईल जीमेल शिवाय लॉग इन होत नाही. प्रत्येकाकडे तुमचा जीमेल आहे. जर आज आपली जुन्नर नुसता तालुका धरला, त्याच्यातल्या 20% लोकांनी जरी ईमेल पाठवले केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला, त्याची मला वाटतं दखल घ्यावी लागेल. आणि मला असं वाटतं की एक वेगळ्या आंदोलनात या गोष्टीचाही आपण विचार करायला हवा. त्याचं डॉक्युमेंटेशन व्हायला हवं, कारण की आपण मॉब जमवणार, अर्ज देणार, पण जेव्हा ईमेल जातात त्याची दखल सरकारला घ्यावी लागते. धन्यवाद. प्रामुख्याने गेल्या 2 दशकापासून सर्वांचं स्वप्न होतं की पश्चिम महाराष्ट्रातली ही पुणे नाशिक रेल्वे ही झालीच पाहिजे. प्रामुख्याने शेतकरी असतील, व्यापारी वर्ग असतील, शिक्षणासाठी विद्यार्थी किंवा पालकांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक असेल किंवा दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय चांगल्या प्रकारचा हा प्रोजेक्ट होता. परंतु अचानक शासनाने त्यावर निर्बंध लादले आणि तो जो काय प्रकल्प आहे तो स्थगित केला. सुरुवातीच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधून त्या ठिकाणी रेल्वे मार्ग जात होता, तर प्रामुख्याने सुरुवातीला आम्हीच त्या ठिकाणी विरोध केला. कारण पुन्हाच्या पण शेतकऱ्याच्या जर दृष्टीने बघितलं, रस्ता असेल किंवा रेल्वे असेल, की आपलं उदरनिर्वाहाचं शेती आहे आणि त्याच्यातून जात असेल तर आमचा त्या ठिकाणी विरोध होता. परंतु त्या विरोधाला मग मोजणीच्या स्वरूपात असेल, त्याचा जो काही मोबदला असेल, या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केले. आणि जवळपास हा पूर्णपणे जो ट्रॅक आहे तर त्यावेळेस म्हणजे 100% होणार ह्याच दृष्टीने होता की जवळपास 4 महिन्यामध्ये तो अतिशय तीव्र गतीने चालेल या दृष्टीने सगळ्यांचं त्या ठिकाणी प्रयत्न होते. परंतु जो काही शासनाचा निर्णय त्याच्यामध्ये बदलला आणि ते पूर्णपणे स्थगिती झाली. या दृष्टीने नंतर आम्ही गावकऱ्यांनी पण विचार केला की फक्त विरोध करून उपयोग नाहीये, की आपण फक्त आपली शेतीमधून जातोय म्हणून आपण त्या ठिकाणी विरोध करतोय, परंतु सर्वांच्या दृष्टीने तो अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय आहे आणि तो झाला तरच सगळा जो काही पश्चिम महाराष्ट्रातला विकास आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतो. जीएमआरटीचं कारण दिलं आणि रेल्वे आपल्याकडे रद्द होऊन पूर्व पट्ट्यातून गेली असं समजल्यानंतर खोडदचे सर्व ग्रामस्थ हिवरेकर खोडद जर आम्ही तिथे गेलो त्यावेळेला 1-2 वेळा मिटिंगा झाल्या. ते काही जास्त अधिकारी बोलायचे नाहीत. तर त्या गेल्या वेळेस आम्ही गेलो आणि आक्रमकपणे त्यांना प्रश्न विचारल्यानंतर ते म्हटले आमचा काही प्रॉब्लेम नाही, पण आम्ही जास्त असं रेकॉर्डवर बोलू शकत नाही. जीएमआरटीची काही अडचण नाही, ती थोडीशी त्या अँटेनच्या जवळपासच्या एरियातून गेली तरी. आणि आमचाही खोडदकरांचा विषय नाही का तू इथूनच गेली पाहिजे तिथूनच गेली पाहिजे, ती आपल्या तालुक्यातून गेली पाहिजे, आपल्या तालुक्याचा विकास झाला पाहिजे. तर प्रत्येक वेळेस ते जीएमआरटीचं ते लॉडणं आपल्याला जर आपल्या विकासाला मार्ग ठरत असेल तर आपण नक्कीच आक्रमकपणे थोडंसं आंदोलनात सहभागी सगळ्यांनी होऊन त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे. मी हिवरेकर नारायणगाव आणि मानवाडी दोन्ही गावचा कार्यकर्ता असून आज पुणे नाशिक रेल्वे होण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आज बरीच वर्षे सर्व पक्षाचे नेते तर लढतातच, आपण पण आता जास्त कृतिशील झालं पाहिजे. पुणे नाशिक समजा त्यांना जर एवढी अडचण येत असेल तर आपल्या तालुक्याचं आराध्य दैवत म्हणजे अखंड देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी असणारं भीमाशंकर हे सुद्धा ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगापैकी आहे. पण त्यांना जर 25 किलोमीटरची जर एवढी अडचण आहे तर मी म्हणतो मंचरवरून जुन्नर मार्गे जर अशी रेल्वे केली तर काय अडचण, म्हणजे हाय पट्टा वाचल, त्याची जर अडचण नसेल तर नारायणगाव मार्गे झाली तर चांगलीच आहे, नसेल होत तर हा पट्टा जर झाला या पट्ट्या मार्गे जुन्नर मार्गे तर अडचण काय आहे. ही जर सर्वांनी
याविषयी आवाज उठायला पाहिजे. रेल्वे खात्याने व्यावसायिक विचार केला तरी पुणे नाशिक रेल्वे हा कसा लाभदायी आहे. पॅसेंजर म्हणून आपल्याला जर आता पुण्यावरून जम्मूला जायचंय तर 2 मार्ग आहेत. एक तर पुणे दौंड अहमदनगर मनमाड मग जम्मू, किंवा पुणे कल्याण नाशिक मनमाड मार्गे दौंड. म्हणजे हा जो प्रवास आहे पॅसेंजर म्हणून जो आहे तो जास्त वेळ लागतो. इथं 3 तासात समजा नाशिकला गेला, हा दोन्ही बाजूचा प्रवास 6 तास लागतो पुढे जायला मनमाडपर्यंत. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. आणि आपल्यासारख्या लोकांना इकडे पुणे इकडे नाशिक ह्या दोन्ही मोठ्या शहरांना आपण स्पीडने जोडले जातो. दुसरी गोष्ट, जो आज आपला हायवे आहे नॅशनल हायवे, त्याच्यावरचा जो वाहतुकीचा लोड आहे तो अत्यंत कमी होईल. ह्या सगळ्या गोष्टींचा ते विचार त्यांना पटवून देणं गरजेचं आहे. खरं तर या आंदोलनाच्या माध्यमातून आपण आज एकत्र आलोय. पुणे नाशिक रेल्वे तर याला पूर्वी आडसर म्हणजे आमच्या खोडदगावचं GMRT प्रकल्प सांगितलं जायचं. आम्ही 2 वेळा खोडदगावच्या GMRT प्रकल्पाच्या गेटवरच जाऊन याच्यावर आंदोलन केलेलं आहे. मागच्या 1-2 महिन्यापूर्वी आमचे उपसरपंच योगेश भाऊ आणि आम्ही सगळे नॅशनल न्यूजवाले NDTV वाल्यांना बोलून घेतलं होतं. आणि विशेष म्हणजे त्यांनी त्यावेळेला डायरेक्टर गुप्ता म्हणून आहे तिथं, यशवंत गुप्ता, त्यांना फोन केला होता. तर ते आमचा काही प्रॉब्लेमच नाहीये. पण नंतर त्यांनी पुन्हा त्या पत्रकाराला फोन करून सांगितलं की हे माझं स्टेटमेंट तुम्ही रेकॉर्डला घेऊ नका, पण ऑफिशियली आमचा त्या प्रकल्पाला, रेल्वे प्रकल्पाला पण काही विरोध नाही. तर म्हणजे आमचं म्हणणं असं होतं की जर तुम्ही खोडद गावात कोणती इंडस्ट्री पण येऊ देत नाही आणि तुम्ही आमची वाहतूक व्यवस्था पण होऊ देत नाही तर तुमच्या प्रकल्पाचं आम्हाला करायचंय काय? हा प्रकल्पच इथं नको. तुम्ही भूमिपुत्रांना इथं नोकऱ्या देत नाही, तुम्ही इथं कोणती विकासगंगा येऊ देत नाही, तर तुमचा हा प्रकल्प तिथून हटवा. अशा प्रकारचं आंदोलन आम्ही त्यावेळेला गेटवर केलं होतं. आणि 2 वेळा आम्ही त्या पद्धतीचं आंदोलन केलेलं आहे. या पुढील काळात ज्या ज्या वेळेला रेल्वे किंवा इतर कोणत्याही जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी जर GMRT प्रकल्प अडवायचा असेल तर आम्ही GMRTच्या गेटवर पण आंदोलन करू आणि तालुका जसं ठरवल, जी दिशा ठेवील त्या आंदोलनात आम्ही सहभागी असू. खोडदकर एवढी ग्वाही देतो आणि थांबतो. आपण सगळेजण एवढ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल पहिल्यांदा धन्यवाद. कारण सगळे सुजलम सुफलम जुन्नर आंबेगाव खेड आहे. आपण कोणत्याही आंदोलनाची तेवढी तीव्रतेने हे घेत नाही. ते आपण विमानतळ ज्यावेळेस आपल्याकडे खेडूला होणार होतं, आपण ज्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहायला पाहिजे होतं, मग जुन्नर असेल, आंबेगाव असेल किंवा खेड असेल, तिन्ही तालुक्यांनी पाहिलं नाही आणि आपल्या डोळ्यात देखत ते विमानतळ पुरंदरला गेलं. आपलं न भूतो आणि न भविष्य असं नुकसान झाले. खरं तर आपले तिन्ही तालुके हे नागरीकरणाकडे वाटचाल करणारे आहेत, प्रगतशील आहेत. खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडून वाहतूक पुणे किंवा नाशिक ह्या दोन्ही शहरांकडे जात असते. आणि आपली पुढची जी पिढी आहे त्यांच्यासाठी जर काय करायचं असेल, त्यांच्या भविष्यासाठी काय करायचं असेल तर वाहतूक व्यवस्था ही सगळ्यात मोठी. आता आपल्याकडं पुणे नाशिक हा नवीन बायपास झालेला आहे, पण त्यांनी कोणतीही आपली समस्या सुटलेली नाही. साधा आपल्याला पुण्याला जायचं असेल तरी आजही 3-3.5 तास लागतात. त्याच्यामुळे रेल्वे होणं हे आपल्या पुढच्या भविष्यासाठी खूप गरजेचे आहे. मग ती कुठूनही होऊ देत, नारायणगावमधून होऊ देत, खोडदमध्ये होऊ देत, इकडून आडवीतून होऊ देत, गुंजरवाडीतून होऊ देत, कुठूनही होऊ देत, पण ती रेल्वे होणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण जेवढ्या ताकदीने उभे राहू, जेवढ्या ताकदीने आंदोलन करू, तेच आपल्याला त्या आपल्या उद्दिष्टापर्यंत घेऊन जाणार आहे. आर्वीला शाळेला होतो, नारायणगावला कॉलेजला होतो, तेव्हापासून ऐकतो जुन्नर तालुक्यातून आपल्याला रेल्वे येणार आहे. फक्त रेल्वे येणार आहे हेच आमच्या कानाशी व आम्हाला माहिती आहे, परंतु रेल्वेचा मार्ग कधी प्रश्न मार्गी लागत नाही. अनेक वेळेला आता 15-20 वर्षापूर्वी आपल्या जुन्नर तालुक्याच्या पश्चिम विभागातून त्या ठिकाणावरून सर्वे झाला होता.
आपल्या खोडदवरून एकदा सर्वे झाला. हे 2-3 सर्वे आम्ही पाहिलेले. प्रत्यक्ष ज्या आमचा सावरगाव विभागातून जो सर्वे झाला त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी होतो. परंतु तो सर्वे अनेक वेळेला होतो, परंतु त्याला काहीतरी अडथळे आणले जातात आणि आम्हाला असा प्रश्न पडतो की या ठिकाणी खंबीर असं नेतृत्व नसल्यामुळं या ठिकाणी रेल्वे होत नाही. आणि या ठिकाणी मंत्री आपले वळसे पाटील साहेब होते त्यावेळेला, इकडं वरात साहेब होते संगमनेर साईडला, परंतु त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी वजन कमी प्रमाणात पडलं असं आम्हाला वाटतं. आणि पुढील काळात मोठ्या प्रमाणात संघर्ष केल्यानंतर सर्व पक्षी असतील, भाजप असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आय काँग्रेस असतील, या सर्व पक्षांनी एकत्र आल्यानंतर वज्रमूठ घट्ट केल्यानंतर त्या ठिकाणी कुठलीच अडचण येणार नाही. इकडून नसेल होत खोडद साईडने तर आपल्या नारायणगावच्या पश्चिम साईडने करता येईल. असे देखील सर्व आपण या ठिकाणी त्यांच्या निदर्शनास आणून दिले पाहिजेत आणि योग्य तो ट्रॅक घेऊन या रेल्वे मार्ग सुकर केला पाहिजे ना व त्याचा मार्गी लावला पाहिजे. एवढीच मी इच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. जय शिवराय मित्रांनो, आपल्या या देशाच्या विकासामध्ये जुन्नर तालुक्याचं योगदान प्रचंड आहे. आज जुन्नर तालुक्याने जर या देशाला 5 धरणं दिलेली आहेत. 5 धरणांमध्ये जुन्नर तालुक्याची जमीन गेलेली आहे, त्याचे कॅनॉल गेलेले आहेत. त्याच्यावर त्याचा फायदा विसापूर, नगर या जिल्ह्यांना जर होत असेल, GMRTचा फायदा अख्ख्या जगाला होत असेल, BSNLचा फायदा जर विदेश ज्यांना फोन करायची होती त्यांना होत असेल, जर आपण एवढं सॅक्रिफाईस केले तर आपलं काहीतरी मागणं हे आपलं काम. त्याच्यासाठी आपण हे आंदोलन मोठ्या प्रमाणात प्रत्येक घराघरातून उभं केलं पाहिजे आणि हे आपण हक्काचं मागतो. प्रत्येक वेळेस आपण द्यायचं आणि देऊन देऊन किती द्यायचं, फार लंगोटी द्यायची पाळी आली आता. त्याच्यामुळं आशिष भाऊ म्हटले त्यांचं म्हणणं बरोबर आहे. आपण जे दिलं या संदर्भात सुद्धा त्यांना आठवण करून देणं गरजेचं आहे. पाणी आपण खाली देतोय. आज अदानी त्याच्या प्रकल्पाचं भूमिपूजन करून त्याचा फायदा शोधतो. त्याच्यातही आपल्या पर्यटनाचा ह्रास होणार आहे आणि फायदा त्यांचा होणार आहे. आज प्रत्येक घरावर सोलर आहे. कशावर ऊर्जा उत्पन्न पाहिजे त्याचे तुम्ही ऑडिट करत नाही आणि एक्स्ट्रा तुम्ही पॉवर स्टेशन जनरेट करता. हायड्रो पॉवरवर जर गव्हर्नमेंटने त्यावेळेस बंदी घातलेली आहे का बाबा हायड्रो पॉवर करून जर पाणी वाया जात असेल तर ती इलेक्ट्रिसिटी काय काम आहे. मग त्याच्यावर जर तुम्ही परत विचार करत असाल, जर तुम्ही सोलर एनर्जी वापरत असाल तर हायड्रो पॉवरची गरज नाही. आणि त्यातल्या त्यात जुन्नर तालुक्याचं योगदान हे द्यायचं भरपूर आहे. त्याच्यामुळं आपण हे आपल्या हक्काचं मागितलंच पाहिजे. एवढीच माझी सगळ्यांना विनंती आहे आणि सगळ्यांनी घराघरातून याला सहकार्य केलं. मी रमेश गुंजाळ संगमनेरून आलो. कालही आम्ही आमच्या या भागातील आमचे युवा आमदार सत्यजित दादा तांबे आणि आम्ही आपल्या भेटीसाठी येणार आलो होतो, परंतु एक दुर्दैवी घटना घडली. कालची मीटिंग आज ठेवण्यात आली. या मीटिंगच्या निमित्ताने माझ्या अगोदर सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं का रेल्वे का गरजेची. संगमनेर असो किंवा नारायणगाव असो, पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा सरळ नारायणगाव मार्गेच झाला पाहिजे या उद्देशाने नेतृत्वाखाली या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी खेडा असेल, नारायणगाव असेल, इकडे सिन्नर असेल तर नाशिकपर्यंत सर्व पट्ट्यातील शेतकरी असेल किंवा मजूर असतील सर्वांच्या दृष्टीने ती रेल्वे महत्त्वाची आहे. त्या दृष्टीने गेल्या 2-3 महिन्यापासून आम्ही प्रयत्नशील आहोत. हे 9 ऑगस्ट हा क्रांती दिन आहे आणि ह्या दिवशी आपल्या पट्ट्यात एक क्रांती झाली पाहिजे. कारण रेल्वे आत्ता नाही तर कधीच नाही. कारण आम्ही बघतो संगमनेर तालुक्यात 500 कोटी रुपये जवळजवळ आम्ही जरा ही भरपाई वाटली गेलेली होती. त्यावेळेस JMRTचं क्लिअरन्स घेतलं गेलं नाही का, रेल्वे खातं झोपलेलं होतं का. परंतु कुठंतरी राजकीय द्वेष असेल किंवा आपल्या भागाचा द्वेष असेल आणि रेल्वे मंत्र्यांनी ती रेल्वे ज्या ठिकाणी पूर्वीचीच रेल्वे होती आमची श्रीरामपूर असेल, शिर्डी असेल त्या ठिकाणी डायव्हर्ट केली. आमचं असं म्हणणं होतं की तुम्ही नारायणगावच्या पूर्व भागाने घ्या किंवा पश्चिम भागातून घ्या, परंतु ह्याच मार्गाने ती फेजिबल आहे. परंतु आपलं म्हणणं काय ऐकलं नाही आणि त्यासाठी व्यापक लढा आपल्याला करायचा आहे. त्यासाठी 9 ऑगस्टला आता आम्ही सुरुवातीला 4 ठिकाणं निश्चित केले होते. सत्यजित दादांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्ग जो सगळ्यात मोठा महामार्ग आपल्या परिसरात आहे तो त्या ठिकाणी अडवायचा. दुसरा संगमनेरला रस्ता रोको. तिसरा या ठिकाणी आम्ही नियोजन केलं होतं आपला टोल नाका जो आहे आळे फाट्याचा. परंतु आपल्या सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता तर दादांनी बाबूबाईंनी सांगितलं की नारायणगावलाच
दादांनी सांगितलं, बाबूबाईंनी सांगितलं की नारायणगावच हा स्पॉट योग्य राहील. कारण इथं आपण एवढ्या संख्येने, आजच एवढ्या संख्येने तर आंदोलनाच्या दिवशी ही संख्या कितीतरी हजारपटीत वाढू शकते. त्यामुळे आपण खरं तर मी नारायणगावकरांचं अभिनंदन करतो. योग्य निर्णय तुम्ही घेतलेला आहे. आळे फाट्याला एक रस्ता रोको होतोय, या ठिकाणी चाकणच्या चौकात एक रस्ता रोको होतोय. आजच आम्ही वळसे पाटील असतील किंवा देवदत्त निकम साहेब यांनाही भेटलो, त्यांनी देखील त्यांच्या त्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. म्हणजे सर्वपक्षीय नेते मंडळी आणि सर्वसामान्य जनता ह्याच्या सुंदर संगमातून हा आपल्याला रस्ता रोको आंदोलन करायचं आहे. आणि यापुढे केवळ एका दिवसाचं आंदोलन करून थांबायचं नाही, त्याला व्यापक स्वरूप द्यायचं आहे. बाबूभाई म्हटले त्याप्रमाणे दिल्लीपर्यंत जायचं आहे आपल्याला. यापुढचा लढा मुंबईला करायचा, त्याच्यानंतर दिल्लीला जायचं आहे. आणि जोपर्यंत रेल्वे होत नाही तोपर्यंत आपल्याला थांबायचं नाही. कारण आपल्याला जर ही रेल्वे झाली नाही तर आपल्या नंतरची जी पिढी ती आपल्याला कधीही माफ करणार नाही. त्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करायचे. खरं तर आपण खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात आणि असंच आहे आंदोलनात आपण यापुढे कार्यरत राहू अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.